एकट्याचं वजन मनावर लय जड वाटायला. पण अन्नपूर्णा आजींसाठी आम्हाला खोटं बोलायला लागलं. बाळा, खरं काय किंवा खोटं काय प्रत्येक वेळी आपल्या डोळ्यांना दिसेलच असं नसतं. आरशात दिसणारं आपलं रूप प्रत्येक वेळी सत्यच असेल असंही नसतं. या जगात जे काही होतंय ते ईश्वराच्या इच्छेने होतंय आणि जे काही होणार आहे ते देखील ईश्वराच्याच इच्छेने होणार आहे. त्यामुळे आत्ता जे चालू आहे तेच पुढे चालू राहू दे. काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. शांत राहा, सुखी राहा. म्हणजे ही गावछाप कमी फ्रॉड आहे. म्हणजे हिने माझ्या मॅड आजीला फसवलंय. नो, हे मॅड आजीला सांगायला हवं. योग झालेला नाही. आई, असं वाटलं होतं की गुरुजी आले ना तेव्हा या गावछापची ना कमाल ते धमाल वाट लावती. पण उलटच झालं इथे. ते गुरुजीच बोलतायत की ही गावछाप ती गावंढळ कमळी त्या म्हातारीची मोठी नाते म्हणे. मला तर सारखं वाटत होतं की गुरुजी ज्यावेळेस तिला काही प्रश्न विचारत होते ना त्यावेळेस आता हिचा गेम होणार म्हणून असं सारखं वाटत होतं. पण काहीच झालं नाही, काही उपयोगच नाही झाला सगळ्यात. गाईज 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 आय हॅव अ बिग टी. खूप एक्साइटिंग न्यूज आहे. सिक्रेट आहे, ऐका ना. काय काय झालंय बाळा? जरा आधी एक श्वास घे बरं. श्वास घे, शांत. सोड ग त्या श्वासाबासाचा. तुम्ही आधी ऐकून घ्या ना. तुमच्याच दोघींचा फॉल्ट आहे. तुमच्याच दोघींचा. तुम्हाला ना दोघींनाही कोणीही फसवू शकतो. तुम्ही आशा आहे. अशा म्हणलं काय कोणी फसवलंय? जरा नीट सांगशील बाळा? आता बोल बोल. कोणी म्हणजे ऑब्विसली त्या गावछाप कमीने फसवलंय तुम्हाला. ती काही त्या मॅड आजीची मोठी नातवात नाहीये. खोटं बोलतीये ती, खोटं. हो, ती मॅड आजीची मोठी नात नाहीये. ए अनिका, काय बोलतेस तू? हा, अगं मॉम, आता मी तिला त्या गुरुजींशी बोलताना ऐकलंय. ती आणि डॅड दोघं कन्फेस करत होते गुरुजींना की त्या दोघांनी मिळून नाटक केलंय, खोटं नाटक. मॅड आजीला त्या दोघांनी फसवलंय. ती मॅड आजीची मोठी नात नाहीये. त्यामुळे दिवस किती पटकन बदलतात नाही. एक काळ होता जेव्हा तू इथे कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला आलीस तेव्हा तुला ऍडमिशनही मिळत नव्हती. आज तेच कॉलेज तुझं आहे. तेव्हा ऍडमिशनसाठी तुला पैसे भरता येत नव्हते. दागिने गहाण टाकायला लागले तुला. आमच्याकडे जॉब करावा लागला. आणि आज टेक्निकली मीच तुझ्याकडे जॉब करतोय. त्यामुळे आज जगात असं एकही सुख नाही जे तू विकत घेऊ शकत नाहीस. आणि ते सगळं सुख तू डिझर्व करतेस. खूप लकी आहेस तू कमळे. अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर यू. तुझ्या या प्रगतीचा मला खरंच खूप अभिमान आहे आणि आनंद पण आहे. मला वाटलंच होतं आई. म्हणून मी विचार करत होती या म्हातारीची नात अचानक कशी उगवली. मग काय? तुझं काही सांगतेस म्हणजे खरंच तू तुझ्या कानाने ऐकलंस? हा, मी खरं बोलते, तुझी कसम. मेलीस. हे असं लगेच कसम शपथ घ्यायची काही गरज नाहीये. हे काय माहिती ना. ओ माय गॉड, आपल्यावर इतके वाईट दिवस आले. आपल्याला आतापासून आपल्याच घरात चोरी करावी लागणार आहे. तू जरा मूर्ख आहेस का ग? हा, जरा गप्प बस. आम्ही इथे काहीतरी महत्वाचं शोधतोय, कळलं? काय ग? कशात काही नाही. एक मिनिट. येस. काय? आई,
हे तेच लेटर आहे ज्याच्यामुळे ती कमळी ती गावछाप आपल्या घरात घुसलीये. अगं पण मला एक सांग, म्हणजे त्यांचा आधीचा पण काहीतरी पत्रव्यवहार असेल ना? ती पत्र कुठे आहेत ती शोध ना. ओके मी शोधते थांब. ते मॉम, ग्रॅनी आजी काय पत्र 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 लावून ठेवलंय? पत्राचा जमाना गेला. इट्स जेनझीचा जमाना. इथे डीएम्स, व्हीएम्स, टेक्स्ट मेसेजेस हे सगळं चालतं. पत्र कोण शोधतं? हो वेट, माझी टीव आत्ता पेटली. तुम्ही लोक पत्र चोरताय. बाळा, आपण इथे कुठली चोरी करत नाही आहोत. तर जी चोरी केलेली आहे ना ती पकडायचं काम आपण करतोय. यू मीन यू प्लेइंग डिटेक्टिव्ह, राईट? तुला पण व्हायचंय डिटेक्टिव्ह? शुअर. तुला पण शोध घ्यावा लागेल. कमळीला बाहेर काढायचंय ना. उठ. अगं उठ ग लवकर. अरे यार, हेवी आहे ना. उठ ना. नक्की असेल ह्याच्यात. कन्फर्म. टणन 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 टणन. डिटेक्टिव्ह ग्रॅनी विथ डिटेक्टिव्ह अनिका अँड ऑल्सो ज्युनियर डिटेक्टिव्ह मॉम. हसू येत नाही पण काय करणार. थोडा टाइमपास हवा ना, विरंगुळा.